कोण खोकलं? धूळ खूपच झाली आहे. हेच म्हणणं आहे माझं पण की या घरात धूळ खूप झालीये. त्या माळ्यावर किती धूळ झाली आहे आणि कौलांवर पण नुसता पालापाचोळा जमलाय. पण हे कोणी ऐकल? हो ना. चल आपण बाहेर जाऊन बोलू. फोन वाजतो ना तुझा? खाली पडलाय का? खालून आवाज आल्यासारखं वाटतंय मला असं. हा हा हो, चेंज करण्याच्या नादात पडला. मग घे ना. कशाला? नको आत्ता, काही गरज नाही. काही गरज नाही म्हणजे संदेश दाजींचा फोन असला तर घे ना. आई आई गो, काय काय झालं? बॅक पेन. कालपासून अगं बॅक पेनचा त्रास होतोय मला, खूप त्रास होतोय अगं. काय सांगू तुला? जाऊ दे ना, मी मूर्तीला बोलवते, आपण बाहेर जाऊन बोलू. तो देईल काढून. मूर्ती, त्यांच्यामधलं कोणीही आता काम करण्याच्या मूडमध्ये नाहीये. ते येईपर्यंत थांबलो ना तर झालंच. फोन घ्यायचा ना, मी घेते. नाही नाही, नको नको. कशाला तू? तुला पण केवढं लागलंय. आता जरा बरी झालीयस. नको अगं एवढं काय त्यात? फोन घ्यायचाय मला, घेते मी. अगं पण कशाला? चल ना, काही गरज नाही, मी नंतर बोलेन. ठीक आहे, घेते मी. थांब जरा. नको नको. प्रिया, दिसत नाहीये ग कुठेच. मला वाटलं खाली पडला. मला वाटलं खाली पडला होता मोबाईल. हा, इथे उशी खाली होता. पण ना करत. मला तेच विचार. आवाज आला ना कसला तरी. हो, तरी पाडलं बहुतेक कोणीतरी. थांब. गेले ना, नशीब गेल्या. वैदे मोबाईल ठेवून गेला इथं. प्रिया, हा काय? फोन माझा. हा देते ना. देते देते, मी देते. हा देते लोक. थँक्यू. ते काय पडलं? काय झालं तिकडे? बघते. प्रेमा पवार. बोल आई.
अगं काही नाही, तुझी विचारपूस करायला फोन केला. हा काय हात बरा आहे का? दुखत नाही ना जास्त? नाही, हात ठणठणीत आहे, फक्त दुखतंय मध्ये मध्ये. असं चालायचं, थंडीचा महिना आहे ना, थोडं दुखेल. तू औषध वेळेवर घेत जा बाई. बरं आई, पप्पा भेटून गेल्या. हे आले होते तिकडे? तुला सांगून नाही निघाले का? अगं मला म्हणाले माझीच विचारपूस करायला आले होते आणि मग माई साहेबांकडे काहीतरी काम होतं त्यांचं. तुझी विचारपूस केली का त्यांनी? आणि अगं असेल काहीतरी काम माई साहेबांकडे, म्हणजे मला कुठं सगळं काही सांगतात ते. हा बरं जाऊ दे, तुझ्या घरातले कसे आहेत माई साहेब वगैरे? हा नाही, सगळे बरे आहेत आई, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय ग, काय झालं आता? अगं पूर्ण घराची जबाबदारी माईसाहेबांनी माझ्यावर दिली आहे. घराच्या चाव्या पण दिल्या आहेत आणि आता वैदू, एकुलते एक सून आहेस म्हटल्यावरती जबाबदारी तुझ्यावरच येणार ना. आई सगळं मान्य आहे मला, आणि मी गेले पण होते नोकरांशी बोलायला, पण ते काम करायलाच तयार नाही आहेत. म्हणजे एका काकांची कंबर दुखतीये, दुसऱ्या त्यांचा हात दुखतोय, बाकी सगळे तर मणे रजेवरच जाणार आहेत. मला काय करू काहीच कळत नाहीये. मग त्याला काय झालं? आणि तुला कधीपासून छोट्या मोठ्या कामांसाठी नोकरांची गरज लागायला लागली ग? कसा असरी जाऊन महाराणी वगैरे समजायला लागलीस का काय स्वतःला? अगं आई मी आई काय आई? हा वैदू, मला काय घरी कधी काम करताना पाहिलं नाहीस का? आणि तू पण करायचीस की. मग आता काय झालं? चल उगाच आळशीपणा करू नको, कामावर. आणि तिथं तुझ्या सासरी आम्हाला बोल लावलेलं चालणार आहेत का तुला? नाही. बरं चल, माझ्याशी बोलत राहू नको, काम कर तुझी. आणि ना हाताची काळजी घे. चल ठेवते मी. शाले, कोण दिसतंय ग तुला? कोण काय? त्याच्याची बायको. जगतापाची पोरगी. मारे मग ते दारांची सोन.